कालपर्यंत तुम्ही आरोप करत होता की विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष असताना समाजाला वेळ देत नाही, मागण्या संदर्भात वेळ देत नाही. आज येता येते. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या आंदोलनाची भूमिका नंतर शिष्टमंडळ तुमच्याकडे येतं? हा, मग तसंच आहे ना. मधल्या 10 महिन्यात त्यांना वेळ नव्हता, बाकीचे कामं होते वैयक्तिक, पक्षाचे, सरकारचे. समाजापेक्षा शेवटी सरकार मोठं आहे, राजकारण मोठं आहे, नेता त्याच्यापेक्षाही मोठा आहे. समाजाचं घेणं देणं नाही ना. पक्ष निवडून देतो ना, जनता कुठं निवडून देते यांना. त्यामुळे जनतेची कदर करायची काय गरज आहे त्यांना. जनता जेव्हा यांच्या लक्षात येईल मराठ्यांचे मतं आता गेले, मग यांना कळण राजकीय धुराळा यांचा कसा झाला आणि कसं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं. ती वेळ येणार आहे लवकरच. जरांगे पाटलांचे काही गैरसमज असतील तर ते देखील आज दूर करू असं विखे पाटील त्यांचा म्हणले. गैरसमज कुणबी झालाय. प्रमाणपत्र किंवा नोंदीवरून असेल किंवा गुन्ह्यांवरून असेल, त्यावरून जे काही काय भैया, काय गैरसमज? 58 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र का देणार? काय गैरसमज आहे? सापडलेल्या कुणी? तुम्ही. तुम्हाला समिती गठीत कुणी केली? तुम्ही. सापडलेल्या तुम्ही. प्रमाणपत्र का दिले नाही? बर, काय गैरसमज आहे माझा? दुसरं, जे प्रमाणपत्र दिलेत त्याच्या व्हॅलिडिटी का रोखल्या? काही कारण त्याचं? उत्तर नाही. काय गैरसमज झाला बाबा? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीने 6 महिन्यात पुढे रेकॉर्ड शो दिला? कुठंच नाही. हैदराबाद संस्थांचा ते गॅझेटियरचा GR काढला, 308 प्रमाणपत्र दिले. 4 महिने झाले प्रमाणपत्र माझ्या गरिबांच्या लेकराला का दिले नाही? काय गैरसमज आहे? किती समाजाला तुम्ही येड्यात काढणार? किती मराठा समाजाला तुम्ही वेठीस धरणार? किती अन्याय करणार यार तुम्ही या मराठा समाजावर? 70 वर्षे सारखा अन्यायच मराठा समाजावर झाला आहे. तुम्ही आल्यावर सत्तेत, मराठ्याचे लोक आल्यावर तरी वाटलं होतं ती कमी होईल, उलट जास्त व्हायला लागला ना. काय गैरसमज आहे? तुम्ही गुन्हे मागे येऊ म्हणले, घेतले नाही. काय गैरसमज आहे? तुम्ही सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, सातारा संस्थांचं गॅझेटियरचा GR काढतो. काय गैरसमज आहे आमचा? कुठं गैरसमज आहे? तुम्ही दिल्यालाच बोलतोय आम्ही, द्या नोंदी शोधा. अरे त्या पाटणमध्ये, सातारा जिल्ह्यात कित्येक तरी फाईल थांबून धरली पाटणमध्ये. का बरं? 400-500 आकडा आहे, तसा मी कमी केलाय. त्यांनी सांगितलं 4000. मी 400-500 आलो. काल मला साताऱ्याच्या बांधवांनी येऊन सांगितलं 4,000 फायली जिल्ह्याच्या. मी तरी 200-400च म्हणतो. का थांबिल्या? मोडी लिपीत सापडलेल्या नोंदी. दुसरं, तुम्ही जे पोर्टल तयार केलं होतं, जी उर्दूतून, फारशीतून, मोडी लिपीतून ज्या नोंदी सापडल्या होत्या त्या मराठीत केल्या होत्या. त्या मराठीत टाकलेल्या मराठ्यांना वाचता येतात, आपली नोंद निघाली. उडील्या का मग? काय गैरसमज आहे? आता ती मोडी वाचत आहे ना गरीबाला. पहिल्यांदा त्यांना बघता येत होतं, हा आपलं नाव आहे, नोंदी सापडल्या का? काय गैरसमज? EWOचे पोरं आणि SCBCचे पोरं यांच्या 2014 पासून निवडी झालेल्या आहेत. याचा अर्थ आईबापांनी त्यांना शिकून मोठं केलं. तुमच्या परीक्षेत बी पास झाले. त्यांची काय चूक? का त्यांना नियुक्त्या दिल्या नाही तुम्ही? का? याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला काय गैरसमज आहे माझा. MPSCच्या पोरांनी परीक्षा दिल्या, 10 वर्ष ते लेकर अभ्यास करते. तिथं आता मराठ्याचा संबंध आहे का? सगळ्या जातीचे लेकर आहेत का नाही ते? MPSCच्या पोरांनी परीक्षा दिल्या, त्यांच्या निवड बी झाल्या. यांची लागली निवडणूक, यांनी दिल्या पुढे ढकलू. दोष कोणाचा? सरकारचा. तुम्ही का त्यांना 2 वर्ष मुदत वाढ नाही दिली? काय मिळालं तुम्हाला त्या लाखो पोरांचं वाटोळं करू? काय मिळालं? त्यांच्या आईबापाने काय कष्ट केले नसते लेकरू अधिकारी होण्यासाठी? काय कष्ट केले नसते? तुम्ही 1600 ते 1800 करोड रुपये थकले महामंडळाचे. आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्ही 150 कोटी दिली. परतावे कसे जायचे पोरांचे? सिव्हिल खराब झाले की नाही? व्यावसायिक उद्योजक बनवायचे ही संकल्पना मांडली देवेंद्र फडणवीस साहेबांनी.
त्यांचे परतावे थांबले. झाले की नाही कर्जबाजारी? सिव्हिल झालं खराब. दोष कुणाचा? तुम्हाला नरेंद्र पाटील साहेब लागत होता कवर मराठीची फौज जमा करूस दिला का कोपऱ्याला ढकलून तुम्ही? अरे किती रे करणार तुम्ही हे? एक एक घेता. आता लाड भाऊ आणि दरेकर भाऊ घेतलेत मध्ये, दोघ जण मध्ये. किती मराठीचे लोक संपवणार राव तुम्ही अंगावर घालून घालून? नरेंद्र पाटील साहेबाला नादी लावलं. आज कॅबिनेट मंत्री येतो माणूस, दर्जा, हा अधिकार नाही एवढा बी. कुठे जे माणूस काय केलं नाही त्यांनी, त्यांच्यासाठी काय केलं नाही. मराठा आंदोलनाच्या विरोधात सुद्धा बोलले ते, आमच्या बी विरोधात बोलले. फडणवीसांसाठी आणि सरकारसाठी मराठ्यांच्या अंगावरती घातली. आज त्या माणसाची काय दशा केली हे सत्य आहे. मी काय नाव घेऊन कोणाचं हे करत नाही. असे तुम्हाला कित्येक तरी देईल मी, आणि ती वेळ माझ्यावर आणू नये. असे हजारात निघतील. सगळ्या जातीचा उपयोग घेऊन संपलेले, सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा संपवायचा, सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा आणि संपवायचा. उदाहरणार्थ महादेव जानकर साहेब, उपयोग घ्यायचा खलास. उदाहरणार्थ रामदासजी आठवले साहेब आमचे, उपयोग घ्यायचा खलास. ही रिअल परिस्थिती आहे. आता नंबर महाजन साहेबाचा का काय की बहुतेक चंद्रकांत दादाचा झाला, वरगडून सोडून दिले. हे मी सत्य बोलतोय. आधी सत्य त्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा ही घेतला, वरगडलं दिलं सोडून. किती रे बळी घेणार तुम्ही लोकांचे यार? मधल्या काळात राज ठाकरे साहेब चला प्रचाराला, ते बी निघाले लोकसभेला, याव करू त्याव करू. स्वतःच लेकरू पाळलं त्यांचं पोरग. यांनीच खरंच भाजपला त्यांचं न पाडणारं माणूस निवडून येतंय. न निवडून येणार कधीच ते भाजप निवडून आणते. राज ठाकरे साहेबांचं पोरग निवडून येणार काय आणला? बरोबर जिरवीत येते. कायम आपल्या मागच राहायला पाहिजे. लय हुशार आहे का? लय भाषण करतो का? लय लोक जमत आहेत का राज ठाकरेंना? मग याचा कांड कसं करायचं तर हे लोडमध्ये आला पाहिजे. स्वतःचं लेकरू संपलं म्हणजे माणूस मायनस सरकतो मागं. माणसाला वाटतं यायला इतके कुठाने करून ते काय करायचं, आपलं पोरग पाडलं यांनी. पण ते बरं झालं, निभार निघला. ते पुन्हा राज ठाकरे लढतच राहिलं. म्हणजे ही यांची एकूण भूमिका कोणाचा पण उपयोग करून घेणार आहे तात्पुरतं.